आता आम्ही इंडियाला येतोय सगळेजण, पण त्यांचं असं आहे की हा रूम आपण सोडून जायचा. आता रूम सोडून जायचं म्हणजे रूमचं सामान वगैरे सगळं सेल करायचं आणि मग म्हणजे जायचं तिकडे. आपण तिकडे गेल्यानंतर हे सगळं सामान सेल करायचं आणि नंतर पुढचं काहीतरी ठरवूयात. जिथं जातो ना तिथं आपलं मन रमलेलं असतं बघा. म्हणजे भले ते रेंटचं घर असो, कुठलं पण असू द्या, पण रेंटचं जरी असलं ना तरी आपलं एक मन रमलेलं असतं त्या गोष्टीमध्ये. किंवा हॅलो, नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप की सर्वजण खूप मजेत आनंदात असतील. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण, खूप दिवसांनी व्हिडिओ येतोय माझा आणि व्लॉग जवळपास मी खूप दिवस झाले शूट केलेले नाहीत. पहिले होते ते मी पोस्ट करत होते, मी शूटच केलेलं नाहीये कारण तसं रिझन पण त्याचं तसंच आहे आणि थोडंसं डिस्टर्ब होतं माइंड, म्हणजे आहे ऑलरेडी. मग त्याचं रिझन तुम्हाला थोडंसं थंबनेलवरून कळालेलं आहे की त्याचा अंदाज आलेला आहे तुम्हाला काहीतरी. पण त्याचं रिझन, त्याच्या मागची कारणं काय आहेत किंवा ते का आमचं असं अचानकच काहीतरी चाललंय. खरं तर माझ्यासाठी खूप जास्त शॉकिंग होतं हे आणि खूप जास्त शॉकिंग झालेलं आहे. तर त्याचं काय झालं ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे. त्यासोबत आता संध्याकाळी 8 वाजून गेलेले आहेत. स्वयंपाक करायचा मला अजिबात मन नाही अलीकडे होत आणि त्यामुळे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ नाही आहेत, लॉंग व्हिडिओ नाहीत, काहीच माझं होत नाहीये शूट. कारण बघा, आपलं जर माइंड व्यवस्थित असेल, म्हणजे फ्रेश असो आपण, एनर्जी असेल, तर आपण काहीतरी वेगळं करत असतो किंवा आपल्याला मूड येतो काहीतरी करण्याचा. पण तसं माझं होतच नाही. माझ्यात असं एनर्जी नसल्यासारखं आणि डोक्यात असं की मला काय दाखवायचं आणि काय बोलायचं हे अगदी मला थोडंसं डिस्टर्ब झालं सगळ्यात जास्त. तर त्याच्यामुळे मग थोडंसं समजून घ्या आणि त्याचे कारण काय ते तर मी आज तुम्हाला सांगायचं ठरवलेलंच आहे. आणि ठीक आहे, बघूयात, आपण बोलूयात पुढे व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला मी सांगणारच आहे. तर त्याच्या आधी मस्तपैकी पटकन स्वयंपाक उरकून घेते. आज जेवणामध्ये जास्त काय बनवायचा मूड नव्हताच, त्याच्यामुळे म्हटलं चपाती भाकरी बनवायचा तर खूप जास्त कंटाळा आले आणि आता सगळी गडबड चालू आहे माझी. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त काय बनवायचं नको वाटतंय, तर वडापाव बनवणार आहे म्हणून पाव आणलेले आहेत आत्ता शरूच्या बाबाने. तर चला मग आता ते बघूयात आपण. वडापाव आणि शरूसाठी पण टिक्की वगैरे बनवते, आलू टिक्की वगैरे. तर ते आधी बनवून घेऊया पटापट, मग आपण बोलूया. ठीक आहे, चला. मी आता ही भाजी बनवली होती कारण ना मी वडे ना थोडेसेच बनवणार आहे मी वडे. तर बघा, ह्याचं त्याच्यासाठी मी भाजी ना इथं बनवून ठेवलेली आहे वडापाव बनवण्यासाठी, वड्यांची भाजी. आणि इथं मी ना म्हटलं जरा ते पुरणार नाहीत वडे, 2-2च होतील ना, मग म्हटलं जरा अशी इथं भाजी बनवावी पावाबरोबर खायला, पोट नाही भरलं तर खाली गेले. शरू म्हणजे खेळत होता, झोपलेलाच होतं म्हणते, खेळत होता आणि त्याचा रडलेला आवाज यायला लागला म्हणून मग मी परत गेले तिकडे बघायला. तर तो तिथंच गप्पा मारत बसले, त्याचं काम सोडलं आणि मी माझ्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसले. त्याच्यामुळं हा भाजी थोडीशी खालून लागली आहे बघा, साईडनं दिसते आणि जरा घट्ट झाली. आता त्याला जरा पाणी घालून वाढवते आणि एक उकळी मारते परत आणि ती होईल मग खायला रेडी. सोबत आता हे सगळं बनवायचं म्हटलं शरूसाठी काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून मग आता त्याच्यासाठी पण बनवते बघा. इथं ना मी उकडलेला वाटाणा ना जरा बारीक करून घेतलाय आणि हा ओला वाटाणा नव्हता बरं का, वाळलेलाच होता. मी त्याला भिजत घातलेला आणि तो बारीक करणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं बटाटा आहे की नाही, हा स्मॅश करून मिक्स करते. त्याच्यासाठी पण काहीतरी टिक्की वगैरे असं काहीतरी बनवायचा विचार करते. मग आता 2-3 टिक्क्या जरी झाल्या ना ह्याच्यामध्ये तरी खूप छान लागेल. जर आता मी ह्याच्यामध्ये काय काय टाकते तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं आलं लसूणची पेस्ट पण थोडीशी मिक्स केलेली आहे बरं का. तर आता ते पण करून घेऊया. आता काय काय टाकते तुम्हाला दाखवते. छान अशी मस्त त्याच्यासाठी पण चमचमीत आज बनवते काहीतरी. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता ही जी मी टिक्की बनवते ना, तर ह्याच्यामध्ये मी जिरा पावडर टाकलेली आहे, थोडी धना पावडर टाकलं, चवीनुसार थोडंसं तिखट घालायचं आहे. लहान मुलांच्यासाठी बनवणार नसेल, मोठ्यांसाठी पण खूप छान लागते हे. आणि त्यानंतर बाइंडिंगसाठी तुम्हाला जे हवं ते घालू शकता आणि हवं त्या भाजीपाला पण तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता बरं का. कोबी, पालक वगैरे ॲड केलं ना तरी पण खूप छान लागतं. कॉर्न्स असतील तरी अजून खूप छान लागतं. मी त्याच्यात परत थोडासा कांदा पण ॲड केला आणि मी काय असं डीप फ्राय वगैरे करणार नाही, नॉर्मल शॅलो फ्राय करून घेतलं कारण त्याला भूक लागली होती, पटकन करून दिलं. आणि व्हिडिओ काय त्याचा शूट जास्त काही केला नाही. आणि तसा पण माझा व्हिडिओ शूट करायला गेले आणि नंतर कळलं की माझी फोनची मेमरीज खूप
फुल झालेले, त्याच्यामुळं मग मला बाकीचं जास्त काही शूट करता आलं नाही. इकडं मग वडापाव पटकन बनवून घेतले, कारण शरूच्या बाबांचा सोमवार आज उपवास होता. तर मग त्याचीच माझी घाई चाललेली पटापट. आणि वडापाव बनवताना ना नेहमी असे वडापाव टाकताना माझी एवढी गडबड उडते ना, मला व्यवस्थित वडापाव असा तव्यामध्ये तेलामध्ये टाकताच येत नाही. तोच माझा प्रॉब्लेम होतो. बाकी वडापाव चवीला वगैरे वडा चांगला असतो, सगळं चांगलं असतं, पण ते टाकताना ना खूप जास्त पंचायत होते. त्याच्यामुळे तो दिसताना सेम वडापाव आपला हॉटेलसारखा असतो तसा दिसत नाही माझा, काय माहिती काय, पण असं होतं. बरं चला, वडापाव तर तयार आहे माझा. आता मस्त वडापाव वगैरे खाणार आहे. आधी शरूच्या बाबांना गरमागरम दिले, कारण त्यांचा उपवास होता म्हणून. तर चला पुढे व्हिडिओ बघा. आता हा जो क्लिप आहे ती मी पुढची क्लिप ही खूप वेळानंतर शूट केलेली आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी शूट केलेली आहे. कारण काय झालं, माझा जो मोबाईल होता त्याच्यामध्ये परत सगळे स्टोरेज फुल झालेलं, आणि कळत नाही मला एवढ्या लवकर स्टोरेज कसं फुल होतं. आणि मी व्हिडिओ डिलीट करते बरं का, जेव्हा जेव्हा त्याचं काम संपतं, म्हणजे आता हे अपलोड केल्यानंतर आपल्याला त्याचं काही काम नसतं, म्हणून तो व्हिडिओ परत डिलीट करून टाकते. पण काय होतं माहिती नाही, ते परत नंतर सारखं स्टोरेज फुल असं सतत होत राहतंय मोबाईलमध्ये. नवीन मोबाईलमध्ये पण तसंच होतंय. तर आता मी आधी त्याचं स्टोरेज सगळं पूर्ण रिकामं करून घेतलंय. पूर्ण नाही झालं, पण जवळपास 10 GB वगैरे काहीतरी कमी केलेलं आहे मी. आणि त्याच्यानंतर मग घेतलं. आता माझा बघा हात असाच खरकट आहे, तसंच आहे, अजून मी धुतला पण नाही. पण म्हटलं कालचा जो व्हिडिओ बाकी राहिला तो करून घ्यावा. आताच माझं आवरलंय. शरूच्या बाबांना डबा देऊन पाठवलं आणि शरू झोपलाय, तोपर्यंत म्हटलं तुम्हाला शेअर करावी ही महत्त्वाची जी गोष्ट आहे, तुमच्याबरोबर सांगायचं म्हणत राहून गेलेलं आहे. आता तुम्हाला सांगते महत्त्वाची गोष्ट काय झाली ते, म्हणजे आता आम्ही इंडियाला येतोय सगळेजण. आणि इंडियाला येतोय म्हणजे तुम्हाला कसं सांगू ते मला कळत नाही, कारण माझ्यासाठी पण हे सगळं ना अगदीच म्हणजे हे झालेलं. मला कळतच नव्हतं की ह्या गोष्टी एवढ्या पटापट कशा काय घडायला लागल्यात माझ्यासोबत, आणि काय असं व्हायला लागलंय, आणि कशामुळं काय समजतच नव्हतं. आणि मला पण माहिती नव्हतं. शरूच्या बाबांनी मला अचानक सांगितलं ही गोष्ट, त्यामुळे मला एकदम धक्का बसला की एवढं अचानक काय झालं. म्हणजे तसं चाललंच होतं. म्हणजे झालं काय सांगते तुम्हाला. पहिल्यांदा तर यांचं असं चाललंय की यांचं ऑफिस त्यांना चेंज करायचं आहे, म्हणजे जॉब बदलायचं आहे. त्याच्यामुळे त्यांचा खूप प्रयत्न चाललाय. पण 2 महिने होऊन गेले, पण असं काय म्हणावं असं त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचं त्या जॉबवरून एवढं मन उडलंय ना की खूप जास्त. त्यामुळे त्यांना काय करावं ते कळत नाही. आणि त्याच्यामुळं, आणि तसं पण आम्ही उन्हाळ्यात सुट्टीला येणारच होतो. आता 2-3 महिने इकडं खूप उन्हाळा असतो आणि मुलं पण नसतात कोण खेळायला. त्याच्यामुळे मग असं ठरवलं होतं की चला मग गावाला तर जायचंच आहे. पण शरूचे बाबा कसे 8-15 दिवस येणार होते आणि त्यानंतर मग माघारी येणार होते. तसं तर आता पण त्यांचं तेच आहे. पण त्यांचं असं आहे की हा रूम आपण सोडून जायचा. आता रूम सोडून जायचं म्हणजे रूमचं सामान वगैरे सगळं सेल करायचं, आणि मग जे जायचं तिकडे आपण तिकडे गेल्यानंतर हे सगळं सामान सेल करायचं, आणि नंतर पुढचं काहीतरी ठरवूयात असं. म्हणजे एकदम मला अचानक जेव्हा असं म्हणलं त्यावेळेला ते इतकं म्हणजे मला समजलंच नाही नक्की काय झालं पहिल्यांदा. तर कारण आमचं अगोदर असं होतं की काय झालंय की ह्या रूममध्ये यांचा मित्र पहिल्यांदा राहायला येणार होता. मग तो बोललेला की तो 1-2 महिने राहील, आणि त्याच्यानंतर मग बघू आपण पुढचा डिसिजन काहीतरी घेऊ, किंवा नंतर मग बघूयात काय ते. तर असं ठरलेलं. आणि परत एकदम अचानक असं बोललं, त्यामुळे मला कळालंच नाही की झालं काय नक्की. मग ज्यावेळेला त्यांच्याबरोबर बोलले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की म्हणजे अजून कुठं काय होत नाहीये, तर मग आपण असंच रूम अडकून ठेवायचं आणि त्याच्या रेंट देत राहायचं. आणि ह्याच्या रूमला रेंट किती आहे माहिती का, 170 रियाल, म्हणजे 34,000 म्हणू शकता, एवढं रेंट आहे ह्याचं. तर एवढं रेंट आपण विनाकारण कशाला द्यायचं, आणि विनाकारण एवढे पैसे घालवायचे. त्याच्यापेक्षा मग जोपर्यंत आपलं काही काम होत नाही तोपर्यंत बघूयात आपण, का तुम्हाला इंडियालाच ठेवायचा असा विचार चाललाय. आणि आता खरं तर मी ह्या गोष्टीसाठी खरं तर मी माझा जॉब सोडलेला होता एवढा चांगला, आणि परत ही गोष्ट करायची आणि गावाला जाऊन शिफ्ट. तसं गावाला जायचं म्हणजे काही अडचण नाहीये, किंवा गावाला राहणं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही वाटत मला. पण कसं सगळं सोडून, आणि एवढं आपण घेतलेलं प्रत्येक एक गोष्ट घेताना एवढा विचार करतो. तुम्हाला वाटत असेल कुणाला, काही जणांना असं वाटतं की बाबा परदेशात राहणं म्हणजे हा खूप मजा, म्हणजे मजेचा विषय नाहीये. प्रत्येक एक गोष्ट की त्यांना खूप विचार करावा लागतो, कारण हे दुसऱ्याचं घर असतं. आपण कधी इथून शिफ्ट होतो किंवा काय, खूप जास्त विचार करायला लागतो. आणि इथंच राहू की इथंच जाऊ की दुसऱ्या कंट्रीत जाऊ असं नाही. कारण आपण बघा इंडिया जर असेल तर इकडून इकडं जर समजा त्याच राज्यात फिरणार असो, या गावातून त्या गावात जर शिफ्ट होणार तर ते बरं पडतं. सामान जास्त घ्यायची काय अडचण नसते घेतलं तरी.
पण आता माझं असं झालंय की मी एवढं सगळं सामान घेतले आणि ते सगळं परत ना विकायचं आणि नंतर परत प्रत्येक वेळेस नवीन संसार लावल्यासारखं माझं काम आहे. प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं असंच आहे. पुण्याला पण नवीन सगळं तसंच केलं, परत मुंबईला तसंच केलं आणि आता परत इथं. आणि आम्हाला अजून 1 वर्ष पण झालं नाही येऊन, त्याच्यामुळं ही गोष्ट लगेचच एवढ्या घडली असं वाटलं नव्हतं. आणि आता जॉब सोडलाय आणि हे सगळं करायचं म्हणजे खूप जास्त त्रास झाला मला ह्या गोष्टीचा. आणि असं त्यांना पण होतच असणार, कारण त्यांच्यासाठी पण हा डिसिजन काय सोपा नाहीये. तर आता तर आम्ही हा म्हणजे त्यांचा विचार आहे हा, मी तर अजून ह्याच्यावर काही विचारच केला नाही. म्हणजे मला समजतच नाही की मी नक्की कुठल्या बाजूने विचार करू. त्यामुळं आता तर त्यांचा असा डिसिजन आहे की आपण हे जे सगळं सामान आहे ते सगळं विकूयात आणि जाऊयात आत्ता इंडियाला माघारी, म्हणजे गावाला जाणार आहोत आम्ही. आणि त्यानंतर मग शरूचे बाबा येतीलच त्यांचा, कारण जॉब चालूच राहील तोपर्यंत. पण त्यांचं म्हणणं की आत्ता फॅमिली नको इकडे, असं त्यांचा विचार म्हणणं आहे. तर त्याच्यासाठी त्यांचं सगळं हे चाललंय. त्यामुळं माझं पण एवढं माइंड डिस्टर्ब झालेलं ना की म्हणजे काय करायचं तेच कळत नव्हतं. सो मग व्हिडिओज एडिट करताना मला असं सुचतच नव्हतं की मी नक्की त्यात काय टाकू किंवा काय बोलायचं, असं सुचत नाही बघा. जेव्हा आपलं काहीतरी वेगळंच आयुष्यात चालू असतं ना त्यावेळेला एवढं हे होऊन जातं ना की आपल्याला कळतच नाही की नक्की गाडी चालली आहे कुठे, तर म्हणजे मी करू काय, असा प्रश्न नुसता माझ्यासमोर पडलेला आहे की नक्की मी करायचं तर काय करायचंय. आणि म्हणजे खूप जास्त म्हणजे अवघड झालेलं माझं की होतं असं आणि नाही असं नाही. पण बघूयात आता ह्या गोष्टीतनं बाहेर कधी येतोय आणि किंवा व्यवस्थित काय डिसिजन होतंय फायनल. पण आम्ही थोड्या दिवस तर आता बरेचसे महिने मी गावालाच असणार आहे, तर तुम्हाला तिकडचेच व्हिडिओ येतील पुढचे. आणि बघूयात आता पुढची जर्नी तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळे, कारण एवढा मोठा माझा आमचा जो निर्णय होता तो पण तुमच्याबरोबर शेअर केलाय मी. आणि पुढं काय काय घडते ते पण तुम्हाला दिसणारच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून. तर बघूयात, म्हणजे मला अजून पण कळत नाही की मी काय बोलायचं. आणि कारण काय असतं ना, आपण जिथं जातो ना तिथं आपलं मन रमलेलं असतं बघा. म्हणजे भले ते रेंटचं घर असो, कुठलं पण असू द्या, पण रेंटचं जरी असलं ना तरी आपण एक मन रमलेलं असतं त्या गोष्टीमध्ये किंवा त्या वस्तूमध्ये. आपण खूप म्हणजे बायकांचा स्वभावचा माणसांचा असतो की नाही मला माहित नाही, पण बायकांचा स्वभाव तर असा असतो, जिथं जाईल तिथं जेव्हा पण ते नवीन संसार चालू करतील ना तेव्हा अगदी मन लावून संसार फुलवायचा त्यांचा प्रयत्न असतो. की अगदी कुठली पण गोष्ट घ्यायची असते त्यावेळेला हे घेऊ की नको, मग हे माझ्या घरात कसं दिसेल आणि अजून काही घेऊ मी, हे सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी खूप मन लावून करत असतो आम्ही, करतात आपल्या बायका असतात त्या. आणि माणसं पण करत असतील मला माहिती नाही. पण त्याच्यामुळं जेव्हा एखादं सोडून जायची वेळ असते ना, सॉरी, तेव्हा खूप त्रास होतो. म्हणजे आपला एवढा जीव लावलेला असतो आपण त्या गोष्टींना, आणि इथं सगळ्या ओळखी झालेल्या असतात, मित्र मैत्रिणी आपल्याला जमलेल्या असतात आणि या वातावरणाची इथल्या सगळ्या गोष्टींची खूप सवय झालेली असते. पुण्यातनं पण सोडताना खूप त्रास झालेला. मुंबईत पण मी जवळपास 5 वर्ष काढले मुंबईमध्ये, 4-5 वर्ष, 4 वर्ष 4.5 वर्ष काढले बहुतेक. तर तिथं पण सोडताना मला असाच त्रास झालेला खूप. म्हणजे कुठल्या पण गोष्टीचा लळा लागतो की नाही आपल्याला, की आपण एवढं सगळं प्रेमानं सगळं फुलवलेलं असतं आणि ते सगळं सोडायचं आणि ते सगळं विकायचं. मेन म्हणजे खूप त्रास होतो. पण काय आता ह्या गोष्टीला पर्याय नाहीये म्हणू शकतो. पण चला ठीक आहे, मला वाटतं स्वामींच्या मनात आणखी काहीतरी वेगळं असेल, स्वामींच्या मनात काहीतरी अजून चांगलं असेल आमच्यासाठी कदाचित, त्याच्यामुळं हे सगळं होत असेल कदाचित. पण होईल, काहीतरी स्वामी नक्कीच चांगलं करणार आहेत याच्यावर विश्वास आहे माझा नक्की. तर चला, स्वामींवर असाच विश्वास ठेवायचा. जे काय होणार आहे ते त्यांच्या इच्छेने आणि चांगलंच होणार आहे. आपण जे सांगतो ते कदाचित आपल्यापेक्षा चांगलं देण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. त्याच्यामुळे त्यांच्या
जे पण त्यांचा निर्णय असेल तो मान्य करायचा। तर चला व्हिडिओ खूप लांब होईल, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा, सोबत माझ्या असेच राहा। आणि सगळं ना मी असं एवढं आपण जे सांगतो ना ते सगळं कुणाला सांगत बसत नाही बघा। म्हणजे आपण सांगताना कुणाला पण खरंच खूप विचार करावा लागतो की मी सगळ्यांना ही गोष्ट सांगू की कुणाला सांगू की नको, कारण प्रत्येक गोष्ट सांगताना कोण त्या गोष्टीचा गैरवापर करेल किंवा त्याच्यामुळं आपलं म्हणजे कोणाचं पण मन कसं असतं, कोणी त्याच्याविषयी मस्करी उडवून देऊ शकतो, कुणाला त्याचं काही पडलेलं नाहीये ना, आपल्या त्याच्यासोबत भावना जोडलेल्या असतात। त्यामुळे प्रत्येक कुणाला पण सांगताना विचार करावा लागतो की हा माणूस त्याचा गैरफायदा घेऊ नये। त्याच्यामुळे मी जास्त कुणाबरोबर शेअर करत नाही, पण माझी आता फॅमिली मी तुम्हालाच म्हणून धरलेलं आहे आणि जे पण काय असेल ते मी तुम्हाला शेअर करणार आहे, कारण मी जास्त कुणाला सांगत बसत नाही। जे पण असेल मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आणि तुम्ही मला सपोर्ट करत राहा, कारण हा माझा खूप डाऊन टाइम आहे असं म्हणायला लागेल। म्हणजे असं होतच आहे माझ्यासोबत, तर नक्कीच ह्यातनं काहीतरी छान साध्य होणार आहे नक्की। तर चला व्हिडिओ इथं सेंड करते, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होत जाईल। तर चॅनलला नक्की सपोर्ट करत राहा। तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय सर्वांना।